हिंदी सक्ती विरोधात मनसे रस्त्यावर उतरलेली आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसेने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे। एक सही हिंदी सक्ती विरोधाची अशी मनसेने मोहीम हाती घेतलेली आहे। दादर परिसरातल्या शाळांच्या बाहेर ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून सर्वसाधारणपणे तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या निर्णयाला सर्व स्तरावरून जोरदार विरोध केला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसे पक्षाच्या वतीने दादरमधील शाळांच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। मनसेच्या वतीने आजपासून एक सही हिंदी सक्ती विरोधाची ही मोहीम राबवली जाते आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, हिंदी सक्ती विरोधात आता मनसेने एक स्वाक्षरी मोहीम हाती घेतलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्राची, जेव्हा सुरुवातीला राज्य सरकारने हिंदी संदर्भातला निर्णय घेतलेला होता तेव्हा मनसे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि आता नव्याने सुधारित GR काढल्यानंतर देखील मनसेची आक्रमक भूमिका आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहे। सरकारने आपला निर्णय मागे घेतला पाहिजे यासाठी आता मनसेचे जे नेते आहेत ते रस्त्यावरती उतरून एक सही हिंदी सक्ती विरोधाची मोहीम जी आहे ती मनसेच्या वतीने राबवली जाते। माहीम विधानसभा मतदारसंघातून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि साने गुरुजी विद्यालयाच्या बाहेर आपण बघू शकतो हा फलक, मोठा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची सही या फलकावरती घेतली जाते। आपण आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर जे पालक आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया ही संतप्त आहे। कुठेतरी मुलांवरती मोठा प्रेशर वाढेल आणि पालकांवरती सुद्धा याचा भार जो आहे तो मोठ्या प्रमाणात येईल अशी पालकांची जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। काका, मनसेकडनं जी आता मोहीम राबवली जाते हिंदी सक्ती विरोधातची, त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही सुद्धा सही केली आहे। असं प्रत्येक संघटनेने असा विचार करायला हवा की मराठी सक्ती कुठे काही केली जात नाही आहे, परंतु हिंदीची सक्ती आता काल माझ्या असं निदर्शनास आलं की भांडुपला देखील एक पंजाबी स्कूल आहे, पंजाबी शाळा आहे आणि त्यांनी पंजाबीची सक्ती केली आहे की कंपल्सरी तुम्हाला पंजाबी यायलाच हवं। आम्ही महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये राहतो, आम्हाला कशा कुठल्या भाषेची सक्ती हवी? आम्ही भले आमच्या मुलांना इंग्रजीत पण सेमी इंग्रजीमध्ये टाकायचा उद्देशच आमचा हा आहे की त्या मुलांना आता भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांना इंग्रजी येणं कंपल्सरी आहे, जरुरी आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सेमी इंग्लिश या शाळा बघून आम्ही या शाळेत मैत्रीला टाकलेलं आहे। हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, परंतु त्या मुलांना त्याचं काय आहे? त्या मुलांना थोडी माहिती आहे की हिंदी काय आहे, इंग्रजी काय आहे, मराठी काय आहे। परंतु आम्ही जो विचार करतो आहे की प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत जे बघितलं जातं कुठे हिंदीची सक्ती करतायत, कुठे आणखीन कुठल्या तमिळ भाषेची सक्ती करतायत, दुसरं आता काल निदर्शनास आलं ते पंजाबी, भांडुपला पंजाबी स्कूल आहे तर ते पंजाबी शिकायला कंपल्सरी करतात। आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहून हे सगळं सहन करायचं का? मग हे जे राज्यकर्ते बसलेले आहेत आणि हे जे आता निर्णय घेणार आहेत, काय GR काढलेला आहे असं माझ्या निदर्शनास आलं की ज्यांनी GR काढला आहे की हिंदी कंपल्सरी, आणि हिंदी कंपल्सरी असू द्या ना, परंतु त्या मुलांना आता खेळण्या बागडण्याचं त्यांचं वय आहे, त्यांना तुम्ही आतापासूनच कुठे त्याच्यामध्ये लावून देताय? तर आमच्या या गोष्टीला पूर्ण कायम तर आपण या पालकांच्या आक्रमक प्रतिक्रिया ऐकलेल्या होत्या। आपण इतर भाषेची सक्ती का सहन करायची असा सवाल हे पालक विचारतायत।